श्रीराम दोस्तों, आज मी आपल्याला नदी किनारे असलेला आखार हनुमान मंदिर याचे दर्शन करवणार आहे। आखार हनुमान मंदिर जे हनुमान वार्डामध्ये स्थित आहे, आपण त्याचे दर्शन करणार आहोत। हे खूप पुरातन मंदिर आहे। सुंदरशी हनुमानाची मूर्ती, त्या बाजूलाच महादेवाची पिंड आहे आणि सोबतच मी दाखवतो तुम्हाला याचा जो एरिया आहे तो खूप मोठा आहे आणि एक स्तंभ आहे ज्यामध्ये गणपती विराजमान आहेत। आणि या सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे ते गोमातेचं एक मूर्ती केली आहे, गोरक्षास्थली। याच्यामध्ये आपण या मंदिराचा इतिहास थोडासा आपण जाणून घेऊया। इथले स्थानिक रहिवासी आहेत हे। भाऊ जय श्रीराम। दादा, आपलं जे हनुमान मंदिर आहे, आखार मारुती मंदिर, हे जवळपास किती वर्षाचं आहे? अच्छा, आपलं एक थोडंसं नाव सांगून थोडंसं इंट्रोड्यूस करून द्या। अच्छा, आणि हे किती वर्ष झाली आहे आपल्या मंदिराला? अच्छा, म्हणजे तुमचं 51 वर्ष। अच्छा, म्हणजे 60-70 वर्षाच्या जवळपास हे मंदिर आहे। आणि पुसदचं जे म्हणजे सुरुवात पुसदची इथूनच असं म्हणायला हरकत नाही। अच्छा, आणि याच्यामध्ये काही जागृत देवस्थान है। अच्छा, तर अच्छा, तर चालते दादा। जय श्रीराम। जय श्रीराम। दादा, आज आम्ही आपल्या आखार मारुती मंदिराचं दर्शन घ्यायसाठी आलो आहे। तर आपण थोडंसं मंदिराबद्दल आपल्या जनतेला, आपल्या यूट्यूबचे जे चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत या मंदिराचा थोडासा संदेश पोहोचावा अशी आम्ही मला विनंती करतो। पुसदमधील सर्वात पुरातन हनुमान मंदिर म्हणजे आखार मारुती हनुमान संस्थान पुसद अशी याची ओळख आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जुन्या काळात, आता माझं तर 51 वर्ष आहे पण मला सुद्धा माहीत नाही याचा जीर्णोद्धार कधी झालेला। आणि इथे म्हणजे एक वटवृक्ष आहे, सगळं जुनं आहे। त्याचा इतिहास असा आहे की पुसदमध्ये या वटवृक्षावर झाडावर गणपती बसवायचे। अच्छा, आता उमेश भाऊ जे वटवृक्षाबद्दल बोलत होते ते वटवृक्ष हे आहे, आपण पाहू शकता। इथे गणपती मांडत होते, इथे या वटवृक्षावर गणपती मांडत होते। आणि जे लोकमान्य टिळकांनी गणपती मांडायची सुरुवात केली ते इथून आपल्या इथं हाच तो वटवृक्ष आहे। या ठिकाणी एक खूप मोठा असा म्हणजे एक लाकडी म्हणजे छोटंसं मंदिर बनवलेलं होतं कवेलूचं। त्या मंदिरात गणपतीची स्थापना होत होती। अच्छा, कालांतरानं जसं आता विकास होत गेला, रोड बनत गेले, त्याच्यामुळं झाडाची हाईट कमी झाली म्हणजे रोड उंच झाले, त्याच्यामुळं झाड खाली आलं। अच्छा, त्यामुळं कालांतरानंतर मग ते मंदिर वगैरे आहे ते थोडंसं विस्कळीत झालं होतं, त्यामुळं मग मंदिर हे पुन्हा खाली आणलं। अच्छा, खाली आणून मग एकदम म्हणजे मोठा या मंदिराच्या आवारामध्ये गणपतीची स्थापना चालू झालेली आहे। नाही तर पहिलेपासून याची ओळख म्हणजे झाडावरचा गणपती म्हणून अशी मंदिराची ओळख होती। अच्छा, आखार मारुती संस्थान हनुमान मंदिर या नावावरच या एरियाचं नाव हनुमान वार्ड म्हणून स्थापित झालेलं आहे आणि आजपर्यंत ते कंटिन्यूमध्ये त्याच नावानं ओळखलं जातं, हनुमान वार्ड आखार मारुती पुसद। पहिले ढोरवासरी इथे यायची। अच्छा, आणि सगळे मग ढोरं चारणारे जे गुराखी होते ते सगळे मिळून इथून आपले ढोरं घेऊन चारायला शेतामध्ये जात होते। अच्छा, म्हणजे याची प्रचलिती आहे म्हणून याचं नाव आखार मारुती मंदिर, हनुमान मंदिर असं पडण्यात आलं आणि कालांतरानं हेच कायम राहिलेलं आहे। अच्छा, प्रकारचा बदल झालेला नाही। आणि सर्वात पुरातन मंदिर म्हणलं तर आखार मारुती हनुमान मंदिर अच्छा ओळख आहे। चला, धन्यवाद दादा। जय श्रीराम। जय श्रीराम महाराज, जय श्रीराम। सनातन धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी श्री अयोध्या रामायण मंडळतर्फे संगीतमय सुंदरकांड पाठ, भजन एवं महाआरती आहे। तरीही कोणाला जर सुंदरकांड म्हणायचे असेल तर त्यांनी खालील नंबरवर संपर्क करावा। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे सुंदरकांड पूर्णपणे फ्रीमध्ये आहे।